आता बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत विजयी काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीवरून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या वादाने टोक गाठले। काल काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलून देण्याची काय गरज असा सवाल करणाऱ्या धानोरकरांना विजय वडेट्टीवारांनी आज त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय। खासदार म्हणजे जिल्ह्याचा मालक नसतो अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सुनावल्यामुळे हा वाद आता चांगलाच भडकणार अशी शक्यता आहे। खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत। तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील। एक दोन चार सोडलेत, पण आपल्याला तसं करायचं नाही। कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन गेलेत, हेही त्या लोकांना माहीत आहे। त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं। आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही। कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही। दोन शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं मला वाटतं। तर केवळ विजय वडेट्टीवारच नव्हे तर खासदार प्रतिभा धानोरकरांचा कट्टर समर्थक अशी ओळख असलेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांनीही विरोधी भूमिका घेतली। धानोरकरांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळमधील हॉटेलमध्ये ठेवल्याचा दावाही त्यांनी केलाय। खासदार मॅडम आहेत, त्यांनी पण थोडंसं समजूतदारीने घ्यायला हवे। ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, बाकी महिला सदस्य आहेत, त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेऊन जात आहे, तर ते पण बरोबर नाही। आणि आम्हाला माहित आहे की ते कुठं आहेत। त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे। चंद्रपूर महापालिकेतल्या अंतर्गत संघर्षामुळे काँग्रेसला फटका बसू नये यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असले तरी विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामधला वाद नेमका कसा सुटतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। दरम्यान या दोन नेत्यांमधल्या वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या खांद्यावर उचलली आहे। मजबूत अशा कार्यकर्ते आहेत, त्यांच्यात आक्रमकता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बोलण्याचा विपर्यास हा होऊ शकतो। त्यांच्याशी माझा संवाद सुरू आहे। कुठल्याही प्रकारे काही टोकाची भूमिका किंवा राजीनामा अशा संदर्भात कुठलीही त्यांनी माझ्याशी बातचीत केलेली नाही आणि दोन्ही अत्यंत तुल्यबळ अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे। यांच्यात एक संवाद जो आहे हा माफक संवाद हा स्थापन अद्यापर्यंत झालेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।